प्रत्येक समाजामध्ये एक अशी व्यक्ती असते ज्याला दलिंदर बोललं जातं. दलिंदर का बोलत आहे? कारण की 3 दिवसापूर्वी ज्यांनी अंडी फेकली त्याच्यामुळे काल रात्री ह्या घटना झाल्या. काय घटना झाल्या? तर परळ एरियामध्ये जे जुलूस चाललेला होता, त्या जुलूसमध्ये दोन्ही बाजूंनी नारे लागले. नारे लागल्यानंतर थोडीशी हाणामारी झाली, एकमेकांना शिवीगाळ झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण एवढा सणासुदीचा महिना चालू झाला आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण ह्या आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे. जर 3 दिवसापूर्वी ज्यांनी अंडी फेकली नसती आणि तिकडे ह्या घटना झाल्या नसत्या, तर ह्या सगळ्यांचा परिणाम आत्ताच्या ह्या प्रोग्रामवरती झाला नसता आणि मुंबईचे वातावरण खराब नसते झाले. तुम्ही विचार करा मुंबईमध्ये 80% लोकं हे सुशिक्षित आहे, ज्यांना कळतं चांगलं वाईट काय आहे. आता भारतामध्ये दंगली होत नाहीयेत, पण ह्या गोष्टी या मूर्ख लोकांमुळे आता त्याचं रूपांतर होऊ शकतं किंवा त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. फक्त ह्या व्यक्तींमुळे आणि ह्या व्यक्तींना त्यांच्या समाजाने शिक्षा दिली पाहिजे. कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असतो, त्या समाजातील व्यक्तीने त्यांना शिक्षा दिली पाहिजे जर अशा प्रकारच्या घटना ते लोकं घडवत असतील तर. कारण की ह्याचा गोष्टीचा परिणाम ज्या मुंबईमध्ये राहणारे किंवा त्या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागतो. प्रत्येक व्यक्तीचं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यक्तीला कदाचित आपले प्राण गमवावे लागतात. पण तुम्ही विचार करा, अशा प्रकारच्या लोकांवरती पहिलेच बंधन घातलं नाही तर ह्याच्यावरती कायदा केला आणि त्यांना अटक केली, तर ह्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात. तर ह्या लोकांना तुम्ही जास्तीत जास्त शिक्षा करा आणि अशी कामे जो भविष्यात करेल त्यांना जास्तीत जास्त दंडित करा.